राज्य परिवहन महामंडळाच्या जवाहर मार्गे नाशिक ते पाचोरा जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीने समोरील काचेवर दगड फेकून नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जवाहर मार्गे नाशिक ते पाचोरा बस क्रमांक MH14 MT 9881 ही बस जव्हार येथून नाशिककडे येत असताना सातपूरमधील पिंपळगाव बहुला येथे चंद्रभागा लॉन्स विद्या मंदिर येथे आली असताना समोरून एक अनोळखी व्यक्तीने दारूच्या नशेत विनाकारण बसवर दगड फेकून नुकसान केले। या व्यक्तीस बसमध्ये बसवून थेट चालक आणि प्रवासी यांनी गाडी सातपूर पोलीस ठाण्यात आणून लावली। अतुल रणशूर असे दगड फेकणाऱ्या इसमाचे नाव आहे। सदर व्यक्तीने बसवर दगड मारून बसचे नुकसान केल्याप्रकरणी चालक समाधान बिराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे। मी येताना सफाळी पालघर बस होती आमची, नाशिकला येत होतो। तुम्ही कुठून कुठे चालले होते? जवाहरवरनं बसलो होतो गाडीमध्ये। सदर व्यक्ती हा रस्त्यावर उभा होता, दारू पिऊन फुल दारू पिऊन होता। ज्यावेळेस त्यांनी दगड घेतला, मोठा दगड असा साईजही सांगता येणार नाही एवढी मोठी, तो दगड डायरेक्ट गाडीच्या लावला। तो गाडीचं काच वाचली आमची, म्हातारे लोक गाडीमध्ये होते, 90 प्रवासी गाडीमध्ये असताना वरून त्याचे मित्रमंडळी खाली उतरल्यावर म्हणता दादागिरी करायला लागले। आम्ही त्याला धरून पोलीस स्टेशनला सातपूरला जमा केलं। काहीच नाही, तो म्हणतो मला बस थांबवली नाही म्हणून, आणि आमची बस आहे लॉंग रूटची, त्या बसला तिथं स्टॉप नाही आहे। मध्ये त्र्यंबकमध्ये आम्हाला एकच स्टॉप नसताना त्यांनी बस थांबवायचा प्रयत्न केला व दगड मारला मोठा। तो प्रवाशांचा न लागता गाडीच्या लागला नाही, जीवितहानी नाही झाली, गाडीचं नुकसान झालं। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।